So in this way, the NaCl and KCl structures, crystal structure can be determined from the Bragg's equations. So this is and the applications of the Bragg's equation. हे Bragg's equation चं application सुद्धा आहे की त्यावरून आपल्याला काय काढता येते, त्याच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज काढता येते किंवा त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला डिटरमाइन करता येते. दिस इज द applications of the Bragg's equations. From that Bragg's equations we can determinations of the crystal structure of NaCl as well as KCl. NaCl चं किंवा KCl चं स्ट्रक्चर किंवा कुठल्याही क्रिस्टल स्ट्रक्चर आपण त्याच्यावरून काय करू शकतो, डिफाइन करू शकतो किंवा डिटर्मिनेशन्स करता येतात. Now the next point it is the similarities in NaCl and KCl structures. What is the similarities between these two? या दोघांमध्ये काय similarities आहे? That is the similarities of the NaCl and KCl structure. पहिली सिमिलॅरिटी जर हेच आहे की ह्या दोघांचंही काय स्ट्रक्चर सेम आहे. स्ट्रक्चर म्हणजे सिमिलॅरिटीज म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे इट इज FCC. सो इट शोज द बिलोंग्स टू FCC crystal structure, that is the face centered cubics. ओके, हे दोघे फेस सेंटर क्यूबिक सारखे दिसतात म्हणून ते सिमिलर आहे. दिस इज द फर्स्ट सिमिलॅरिटीज. Then second similarities of this, in both the cases that is positive ions, that is the Na plus or and K plus, हे दोन्ही पॉझिटिव्ह आयन्स काय आहे, हे it is surrounded by 6 Cl minus ions, and each 6 Cl minus ions it is surrounded by the each 6 Na plus or the 6 K plus ions. This positive ions is surrounded. म्हणजे प्रत्येक नेगेटिव्ह आयन्स जे आहे ते 6 पॉझिटिव्ह आयन्सनी सराउंडेड आहे आणि प्रत्येक पॉझिटिव्ह आयन्स आहे तो 6 नेगेटिव्ह आयन्सनी सराउंडेड आहे. हे बोथ द क्रिस्टल्स मध्ये, ह्या NaCl मध्ये सुद्धा आणि KCl मध्ये. ही दुसरी सिमिलॅरिटीज. तिसरी सिमिलॅरिटीज त्यामध्ये काय आहे की जे काही लॅटिस क्रिस्टल्स आहे, जे काही लॅटिसेस आहे, which are constituted entirely by these ions and that is known as this ionic lattices. आणि म्हणून याला NaCl आणि KCl ला दोघांनाही आपण काय म्हणतोय, लॅटिस आयोनिक लॅटिसेस. Ionic lattices. Why it is called as ionic lattices? Because the Na plus, K plus and Cl minus, its ions are present in the crystals. ही क्रिस्टल्स मध्ये प्रेझेंट आहे आणि म्हणून या दोन्ही लॅटिसेसला आपण आयोनिक लॅटिस असं म्हणतोय. क्रिस्टल लॅटिस पेक्षा त्याला आपण आयोनिक लॅटिसेस असं म्हणतो. देन चौथी सिमिलॅरिटीज आहे, इट इज द सिमिलर, दी शोज द सिमिलर युनिट सेल ऑफ NaCl अँड KCl. NaCl आणि KCl ह्या सिमिलर युनिट सेल्स सारखं दाखवतात. जसं की आपण म्हटलं की हे जे ऑल कॉर्नर्स आहेत, हे सगळेच्या सगळे जे कॉर्नर्स असतात, सॉरी सो दिस कॉर्नर्स, इथे सपोज आपण जर Na पॉझिटिव्ह आयन्स असतील आणि मध्ये इथे काय तुमचा असणार आहे, दॅट इज युअर Cl मायनस आयन्स. इथे Cl मायनस आयन्स. सो सेम वे असं सेम स्ट्रक्चर कशाचं आहे तुमचं KClचं आहे. इथे Na ऐवजी काय असणार आहे, K प्लस असणार आहे. Cl आहे तिथेच असणार आहे, इथे राईट. सो द सिमिलर युनिट सेल, सारख्याच युनिट सेल आहेत दोन्ही मध्ये. सो सिमिलर युनिट सेल, सिमिलर युनिट सेल हे सिमिलर युनिट सेल त्यामध्ये आहे NaCl आणि KCl मध्ये. सो दॅट सिमिलर युनिट सेल्स कंटेन द 14 Na प्लस और 14 K प्लस आयन्स. म्हणजे जसं 14 Na प्लस आयन्स आहेत तसेच 14 KCl मध्ये 14 K प्लस आयन्स आहेत. आणि
13 Cl minus ion. So this is the similarities of your crystal structures NaCl and KCl. So आता जसं आपण म्हटलं की Na प्लस आणि Cl K प्लस आयन्स विच इज ऍट द कॉर्नर ऑफ द क्यूब. आता जसं इथं मी कॉर्नर क्यूबच्या कॉर्नरला त्याला दाखवले, तो 8 क्यूबला युनिट सेलला तो काय करतोय, कॉन्ट्रीब्यूट करतोय. म्हणजेच काय होतोय, तो 8 into 1/8 that is the this, so it will comes 1. So 1 ions it is contributed to 8 unit cells. हे NaCl क्रिस्टल्स मध्ये Na आयन्स आहेत. तसंच KCl क्रिस्टल मध्ये potassium ions also it is contributed the 8 unit cells and therefore it comes 1 also. So 8 into 1/8 is equals to 1. ते सुद्धा आपल्याला किती येते, 1 येते. So it is associated with the this unit cell, 8 unit cells in the crystals. So in this way there are 6 sodiums and potassium ions at the center of each faces and which is shared by the cubes. So आता जसं 2 क्यूब्सनी, जसं आता आपण इथं म्हटलंय की तसं या फेसवरती या फेसवरती या फेसवरती या फेसवरती तुमचा Na पॉझिटिव्ह किंवा के पॉझिटिव्ह आयन्स प्रेझेंट आहे. तर इट इज ह्या 6 फेसेस आहे, 1 2 3 4 वर आणि एक खाली. ओके, हे 6 फेसेस आहे, 6 faces. So one ions it is contributed to 2 faces, that is 6 faces, and it is contributed to 2 unit cell, that will be the 1/2. So 6 1/2 it will comes, that is the 3. So this is the 3 Na positive and 3 K positive ions are associated with the unit cell. So thus the total unit cell has the Na positive ions, that is this 1 plus 3 equals to 4, and in this way, or this K positive ions is equal to 1 plus 3 equals to 4. So it means that the 4 Na positive and 4 K positive ions are associated with in a unit cell of a crystals. So this is the similarities of your NaCl and KCl structures. NaCl and KCl structure चे ह्या similarities आहेत. Next similarities आहे, these similarities, that is the 13 Cl minus ions is present. हे दोघांमध्ये 13 Cl minus ions present आहे. तर त्यापैकी आपण असं म्हणतोय की in this unit cells, out of these 13, 12 Cl minus ions are contributed or at the center of edges of this, which is shared by the 4 cubes. म्हणजे जसं आपण म्हटलं की हा जो सेंटर हा एज आहे, त्या सेंटरला, एजच्या सेंटरला अशा 4 क्यूबला, हा एक क्यूब इकडे एक अशा आणि इकडे एक, अशा 4 क्यूबला तो काय होतोय, कॉन्ट्रीब्युट होतोय. याचाच अर्थ असा आहे की दिस 12 आयन्स इट इज कॉन्ट्रीब्युटेड टू 4 युनिट सेल्स और 4 क्यूब्स. इट मीन्स दैट 1/4 into 12. So 4 चूक 3 4 3, so it will 3. So 3 Cl minus ions are associated with the unit cell, and the 1 unit cell or the 1 ions जो तुमचा 12 मधील 13 मधला एक राहिला होता, which is present at the center here. So in this way 3 plus 1 equals to 4. So this 4 Cl minus ions it is associated with the unit cell. हे दोन्ही क्रिस्टल्स मध्ये NaCl मध्ये सुद्धा आणि KCl. So this is the similarities of your NaCl and KCl system. So these 4 Cl minus ions are associated with the unit cell of KCl and the NaCl also, and hence the every unit cell of NaCl and the KCls it contains 4 Na positive ions or the 4 K positive ions and 4 Cl minus ions, and that is the NaCl or the KCl crystals are the similar. म्हणून हे NaCl आणि KCl सिस्टर्स हे काय आहे, ह्या दोघांमध्ये काही सिमिलरिटीज आहे आणि त्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणून तुमचा KCl even though it shows the from the standard values it is simple cubic structures, but it shows similar to the NaCl and it is FCC, म्हणून तो FCC सारखा तो असतो. So here the your characteristics and the similarities
the determination of crystal structure of NaCl and the KCl. This is a whole theoretical part is covered now. ओके, इथे तुमचा theoretical part कव्हर झालेला आहे. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स या युनिट वरती आहे, ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, नाउ आय एम गोइंग टू स्टॉप द क्लास. इथे तुमचं थेरॉटिकल पार्ट संपलेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर्सला आपण कंटिन्यू करूया न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स. ओके, मीटिंग एंड करतोय मी. ओके.